विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधील क्वेश्चन नंबर 6, 7, 8 सोडून बघणार आहोत. बरं, क्वेश्चन नंबर तुमच्या याच्यामधला 6 बघा. काय म्हणतोय 6? हे 6 क्वेश्चन नंबर आहे. इन फिगर 3.59 altitudes yz and xt of triangle WXY intersect at P. Prove that quadrilateral WZPT is cyclic. And second है points XZTY are cone cyclic. पहिल्यांदा हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. बघा काय गिवन दिलं आहे. गिवन दिलं आहे YZ perpendicular to WX and XT perpendicular to WY. It means that angle Z is 90 degree and angle T is also again 90 degree. हे दोन 90. आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल W Z P आणि T म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल. हा क्वाड्रिलॅटरल काय दाखवायचं आहे? सायक्लिक. काय प्रॉपर्टी आहे? व्हेन डज द क्वाड्रिलॅटरल बिकम ए सायक्लिक? वी नो दॅट द क्वाड्रिलॅटरल बिकम ए सायक्लिक व्हेन देअर अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. पहिले कॉन्सन्ट्रेट कुठं करायचं की दिलेले त्याचे अपोजिट अँगल्सची मेजरमेंट पाहिजे. ते सप्लिमेंटरी येते का? वेदर इट इज ए सप्लिमेंटरी देन वी से दॅट इट इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग इथे पाहिल्यानंतर काय लक्षात येईल? अँगल झेडचा अपोजिट अँगल कोणता आहे? टी. इन क्वाड्रिलॅटरल WZP आणि टी मध्ये झेडचा अपोजिट काय येतो? टी येते. या दोघांची सम किती येते? 180. इट मीन्स दॅट द क्वाड्रिलॅटरल WZPT इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. मग माझं पहिलं फॉर फर्स्ट व्हॉट फर्स्ट काय प्रूव्ह करायचं आहे? WZPT इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यासाठी फॉर फर्स्ट. मग गिवन काय दिलेलं आहे बघा. गिवन WZPT WZP angle WZP is equal to angle WTP. What is this? It is a 90 degree. Reason is that it is a given. This is my first point. Second मी काय करेल? इन क्वाड्रिलॅटरल कोणता? WZPT. What? Angle WZP plus angle WTP is equal to 90 degree plus 90 degree. Therefore, angle WZP plus angle WTP is equal to 90 degree plus 90 degree. This is a 180 degree. But they are a opposite angles. So therefore, quadrilateral WZPT is a cyclic quadrilateral. Reason काय द्याल? By theorem of cyclic quadrilateral. Theorem of cyclic quadrilateral. Theorem of cyclic quadrilateral. This is first. Second घेतो आहे for second proof. For the second part of this problem. For second.
काय दिलेलं आहे सेकंडमध्ये, काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला? प्रूव्ह करायचं आहे पॉईंट. बघा, पॉईंट एक्स, झेड, टी अँड वाय. फिगर ऑब्झर्व केली तर तुम्हाला दिसेल अँगल एक्स, झेड, वाय अँड अँगल ए वाय टी एक्स किंवा अँगल बघा परत, अँगल एक्स, झेड, वाय अँड अँगल वाय टी एक्स is equal to 90. It means they are congruent. They are a congruent. We know that when the line subtends congruent angles on the same side of it, then the points are a cyclic quadrilateral. So now first point we have angle XZY is congruent to angle YTZ. YTZ. This is given. Each 90 degree. Each 90. Second, that is line XY sustained, line XY sustained congruent angle on the same side of it, on the same side of it. Therefore, points X, Z, T and Y are cone cyclic. ही प्रॉपर्टी आपण शिकलोय. कोन सायक्लिक आर कोन सायक्लिक. जर एखाद्या लाईननं आपल्या एका बाजूला कॉन्ग्रुएंट अँगल सस्टेन करत असेल, तयार करत असेल विथ देअर एंड पॉइंट्स, then we say that the points are a cone cyclic. तशा पद्धतीनं आपण पाचवा प्रॉब्लेम सॉल्व केला. 160 measure of arc NS, it is given to be 125 degree. Measure of arc EF is equal to 37 degree. Find the measure of angle NMS. बघा, हे अजून त्यानंतरचं नेक्स्ट प्रॉब्लेम 7वा. हे कॉर्ड NM and chord SM intersect the exterior of the circle at point M. हे दोन्ही काय आहे? एक्सटिरियरला आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? अँगल NMS. आपण याच्या आधी पाहिलं, वेन द टू कॉर्ड्स, जेव्हा दोन कॉर्ड्स सर्कलच्या एक्सटिरियरला एका बिंदूमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर हे जे अँगल आहे, अँगल NMS, हा जो अँगल आहे हा काय असतो? या दोन आर्कच्या डिफरन्सचा हाफ असतो. या दोन आर्कच्या म्हणजे आर्क NS आणि आर्क EF या दोघांचा जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सचा हाफ असतो. सो देअरफॉर मग सोल्युशनमध्ये जाऊ. मेजर ऑफ अँगल NMS इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क NS, measure of arc NS minus measure of arc EF, measure of arc EF. So now that is 1/2 into, substitute the values of NS ची किंमत किती आहे? 125
सो 125 डिग्री. EF ची व्हॅल्यूज किती आहे? 37 डिग्री. डिफरन्स घ्या 1/2 इंटू याचा डिफरन्स हे सॉल्व करतोय 88. दॅट इज इक्वल टू 44 डिग्री. That is equal to 45 degree. Therefore, measure of angle NMS is equal to 45 degree. ही प्रॉपर्टी केव्हा वापरतो? When the two chords intersect exterior of the circle. हे झालं पहिला. क्वेश्चन नंबर 8 बघा. इथे दुसरा दिला क्वेश्चन नंबर 8. काय देतोय? कॉर्ड AC आणि कॉर्ड DE इंटरसेक्ट इंटरनली इन द सर्कल इन पॉइंट B टू फाइंड मेजर ऑफ आर्क DC. मेजर ऑफ आर्क DC हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट कर. आपण बघितलं की जेव्हा केव्हा DC आहे आणि AE, सो मेजर ऑफ अँगल ABE, मेजर ऑफ अँगल ABE हा बघा ABE is equal to what we know that. So we know that measure of angle ABE is a solution you. Measure of angle ABE is equal to 1/2 of the measure of arc AE plus measure of arc DC. इथे काय केलं होतं? या पहिल्या 7th मध्ये काय केलं होतं आपण की द कॉर्ड इंटरसेक्ट एक्सटर्नली टू द सर्कल. इथे इंटरनली आहे म्हणून आपण काय करतो? या अँगलचं जे मेजरमेंट असेल ABE, या अँगलचं मेजरमेंट या दोन आर्कच्या समच्या हाफ असतं. So that is measure of angle ABE into measure of arc AE, measure of arc AE plus measure of arc DC, measure of arc DC. हे डिफरन्स लक्षात घ्यायचं दोघं प्रॉब्लेम मध्ये काय. नाव सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज हिअर. व्हॉट इज ABE? दॅट इज 108. 1/2. व्हॉट इज दिस मेजर ऑफ आर्क AE? दिस इज 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC. याला जर 2 न इकडे मल्टिप्लाय करा. सो देअरफॉर 108 इंटू 2 इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC, measure of arc DC. So now therefore we have 108 into 2, that is 216 is equal to 95 degree plus measure of arc DC. Therefore measure of arc DC is equal to 216 degree minus 95 degree. Therefore measure of arc DC is equal to difference gap 121 degree. So in this way we can solve all the problems given in the practice set 3.4.